जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। भारत चौकातील पार्किंग संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी दिल्या प्रशासनाला सूचना। संगमनेर शहरातील भारत चौकात आमदार सत्यजित तांबे यांनी पाहणी करत तेथील रहिवासी व व्यापारी वर्गाशी चर्चा केली। तेथील पार्किंग व्यवस्थेची समस्या व ई टॉयलेट संदर्भात व्यापारी वर्ग व नागरिकांनी आमदार तांबे यांच्याशी चर्चा केली। तांबे यांनी पोलीस प्रशासनाला व नगर परिषद प्रशासनाला जागेवर बोलावून या संदर्भात तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच भारत चौकात येणारे रस्ते मोकळे करावे व त्या ठिकाणी असणारी मोटारी देखील काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले। यावेळी स्थानिक रहिवासी व व्यापारी वर्ग उपस्थित होते। व्यापारी वर्ग व रहिवाशांनी आमदार सत्यजित तांबे यांचे आभार मानले आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे का संगमनेर शहराची जी बाजारपेठ आहे ही अतिशय मोठी बाजारपेठ आहे। करोडो रुपयाच्या उलाढाली इथं होत असतात, शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होत असतात। विशेष करून सणासुदीच्या दिवसामध्ये दसरा असेल, दिवाळी असेल, या सगळ्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या तालुक्यातले देखील लोक येत असतात आणि म्हणून इथं प्रामुख्याने 2-3 अडचणी या इथल्या व्यापारी बांधवांनी मला सांगितल्या होत्या। अनेक दिवसांपासून मी इथं फिरत असताना त्यांनी सांगितल्या। त्यामध्ये एक म्हणजे पार्किंगची व्यवस्था शहरामध्ये अत्यंत अडचणीची झालेली आहे। संगमनेर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे ज्यावेळेस नगराध्यक्ष होत्या तेव्हापासून आपण जे भारत चौक असेल किंवा इंदिरा गांधी पुतळा नवीन नगर रोडच्या मागची पार्किंग असेल किंवा मर्चंट बँकेच्या समोरची पार्किंग असेल, अशा अनेक पार्किंगची आपण व्यवस्था करून ठेवली होती। परंतु 4 वर्षाच्या या प्रशासकाच्या काळामध्ये याला गती मिळत नव्हती आणि म्हणून हा प्रश्न प्रलंबित कायम राहत होता। आज सणासुदीच्या मुहूर्तावर काही व्यापारी बांधवांनी मला इथं बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ही पार्किंग तातडीने चालू झाली पाहिजे। मी नगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत। आजच्या आज जे आहे ते पे अँड पार्क इथं होणार आहे। 30 रुपये 4 व्हीलरला 1 तासासाठी, 20 रुपये 2 व्हीलरला, अशा पद्धतीने जे भारत चौकात होती आहे। पुढच्या 4-5 दिवसामध्ये इंदिरा गांधी जे प्रांत ऑफिसच्या मागचं इंदिरा गांधी उद्यान आहे तिथे देखील पार्किंगची व्यवस्था होणार आहे। एस टी डेपोच्या अंडरग्राऊंडला बस स्थानकाच्या अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु बस स्थानकाचे प्रशासनाने ती चालू केलेली नाही। ती देखील चालू करण्याच्या दृष्टीने आम्ही तातडीने प्रयत्न करतो आहे, जेणेकरून पार्किंगची व्यवस्था जर नीट झाली। आणि दुसरी एक व्यवस्था म्हणजे पब्लिक टॉयलेटची व्यवस्था आहे। आज महिला इथं मोठ्या प्रमाणावर येतात, पुरुष एका शौचालयाची व्यवस्था नाही आहे। ई टॉयलेट मी मध्यंतरी माझ्या निधीमधून 10 ई टॉयलेट या ठिकाणी शहराला दिले होते, परंतु अनेक ठिकाणी या प्रशासकांच्या काळामध्ये ते ई टॉयलेट लागू शकले नाही। म्हणून मी नगरपालिकेला स्पष्ट सूचना आता केलेल्या आहेत की निधी देऊन सुद्धा जर कामं होत नसतील तर हे कुठंतरी चुकीचं आहे। नगरपालिकेचा कारभार हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे। 10 ई टॉयलेट आणि इतके अद्ययावत आहे तर ते जर पाहिले तर आपल्या घरीसुद्धा नाही इतक्या चांगल्या पद्धतीचे शौचालय आहे। मिनटाला त्याच्यात पाणी येतं, ॲटोमॅटिकली त्याचं फ्लश होतं, ॲटोमॅटिकली साफसफाई होते, प्लस 3-4 वर्षाच्या मेंटेनन्ससह त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे, जेणेकरून त्यांनी रोज तिथं माणूस पाठवून साफसफाई पण करायची। आणि असं एवढ्या चांगल्या सुविधा करून सुद्धा जर नगरपालिका ते करत नसेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे। त्याच्यामुळे त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की तातडीने ते ई टॉयलेट लागले पाहिजे, चालू झाले पाहिजे। मालदाड रोडला जर आपण गेला तर मालदाड रोडला आपण एक भाजी मार्केट तिथं बसतात, तिथं आपण एक ई टॉयलेट लावले। इतके लोक त्याचा फायदा घेत आहेत, म्हणून असेच ई टॉयलेट आता जे भारत चौकात देखील इथं लावण्याचं मी सूचना केलेली आहे, ते पण आपण इथं लावतो आहे। महिलांच्या देखील टॉयलेटची व्यवस्था आपल्याला करायची आहे, त्याच्या दृष्टीने देखील आपण काम केलेलं आहे। इथं पे अँड पार्कच्या माध्यमातून नागरिकांना देखील माझं आव्हान आहे की आपण देखील थोडी शिस्त पाळली पाहिजे। हे आपलं गाव आहे, आपल्या गावामध्ये हजारो कोटी रुपयाच्या उलाढाली होतात, त्याचे कारण आपली बाजारपेठ चांगली आहे, म्हणून आजूबाजूच्या तालुक्यातले लोक येतात आणि ते येत असताना आपण जर आपल्या गावची जर शान ठेवली नाही, शिस्त जर पाळली नाही तर कुठंतरी ती अडचण निर्माण होते। म्हणून आपल्या गाड्या कुठेही रस्त्यामध्ये आडव्या तिडव्या न लावता त्या योग्य ठिकाणी पार्किंगमध्ये लावल्या पाहिजे, नाहीतर त्याच्यामध्ये कारवाई देखील होण्याची शक्यता आहे। नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल त्याच्यावर कारवाई पण करू शकतं। पे अँड पार्कमध्ये सगळ्यांनी जर गाड्या लावल्या तर गाड्यांच्या चोरीचं प्रमाणही बंद होईल, चोऱ्यांचं प्रमाणही फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। म्हणून मी पोलीस निरीक्षकांना देखील इथं बोलवलं होतं, त्यांना देखील सांगितलंय। दिवाळी आता एक 15 दिवसावर आलेली आहे। दिवाळीमध्ये 4 व्हीलर आपल्या मेन रोडला येतात, बाजारपेठेत येतात, त्याच्यातून ट्रॅफिक जाम होतं, ते देखील प्रश्न आम्ही सांगितलेला आहे। आणि म्हणून मला खात्री आहे का व्यापारी बांधव मोठ्या कष्टाने इथला व्यवसाय वाढवतायत, मोठं करतायत, बाजारपेठ वाढवतायत, मोठी करतायत। त्यांच्या सुखसोयी आणि त्यांना सुविधा देणं हे देखील आमचं एक कर्तव्य आहे आणि म्हणून ते कर्तव्य नगरपालिकेने पार पाडावं अशा सूचना मी नगरपालिकेला आता इथं केलेल्या आहेत। अनेक वर्षापासून 2004ला पहिला अतिक्रमण संगमनेरमध्ये झालं होतं
त्यावेळेस गेडम साहेब होते, त्यांनी ह्या पूर्ण पटांगण मोकळा केला होता आणि अनेक वेळा याचे टपऱ्या बसायचे आणि परत उडवायचे, परत बसायचे, परत उडवायचे. त्यावेळेस मग आम्ही कोर्टात धाव घेतली. हायकोर्टातून आम्हाला ऑर्डर झालं का या 2 महिन्यात याचा निर्णय द्यावे. कोर्टाचा निर्णय झाला, त्यानंतर हे अतिक्रमण पूर्ण मोकळं झालं आणि हे पूर्ण ओपन प्लेस आहे. तर आता आमची मागणी होती या ठिकाणी पार्किंग करावी, कारण मुख्य बाजारपेठ आहे ना या ठिकाणी, बाजारपेठ, मेन बाजारपेठ. तर आम्ही सगळे व्यापारी रहिवाशींचं म्हणणं होतं तर पार्किंग करावं. तर आता पार्किंग मंजूर झाली. आता थोडे दिवसात या ठिकाणी पार्किंग चालू होणार आहे. तर या पार्किंगमुळं येणारे शेतकरी वर्ग याला मोठा फायदा होणार आहे, कारण शेतकरी वर्ग इथं येतं, त्यांना गाड्या लावायला जागा राहत नाही. तर म्हणणं आमचं असं होतं तर या ठिकाणी पार्किंग झाली तर चांगलं होईल. बाजारपेठला म्हणजे यायचा मुख्य मार्ग आहे ना. तर आज साहेब येऊन गेले, सत्यजित दादा, आणि ते चालू करण्याची त्यांना सांगितलं नगरपालिकाला. त्यांनी बी हे प्रोसिजरला बरंच सहकार्य केलं आमदार साहेबांनी. त्यांचे बी आम्ही आभार मानतो, रहिवासी आणि दादाच्या बी आणि अमोल खताळ सगळ्यांचे आभार मानतो का इथं पार्किंग व्हावी. नाही आमदार श्री माननीय सत्यजित तांबेजी दादा आज येऊन गेले भारत चौकामध्ये. त्या त्यांनी पाहणी केली असता जे गाड्यांची अडचण होती, व्यापाऱ्यांची जी अडचण होती, आमच्या सर्व बंधूंची जी अडचण होती, तर ती अडचण त्यांनी आज जवळजवळ प्रश्न सॉल्व केलेला आहे. ते तिथे पे पार्कची योजना केलेली आहे आणि मला असं वाटतं मी 1970 नंतर माझं जन्म ठिकाण हेच गाव असल्यामुळे माझं हा चौकच माझं जन्मभूमी आहे. 1970मध्ये मी या चौकात असताना फक्त इथे सागवान कंपनी होती. त्यावेळेस अगदी शांत वातावरणामध्ये चिंच त्या काळामध्ये इथं शांत चौक होता, तिथं रहदारी नव्हती, काही नाही. पण 1970च्या नंतर म्हणजे जे 21व्या शतकाच्या नंतर इथं ट्रॉफिक वाढत गेलेली. आता प्रत्येकाला अडचण आली, दुकानं वाढल्या, माणसाची वर्दळ वाढली आणि सर्व गोष्टीचे याच्यामुळं लोकांना त्रास होत होता. त्याच्या ह्या आज आमदार साहेबांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा प्रश्न सॉल्व्ह केला, त्यांच्याबद्दल मी धन्यवाद. दिवसापासून ही मागणी होती. मेन रोड आणि बाजारपेठ या दोघांना ही जी पार्किंग आहे ती फार महत्त्वाची आहे, कारण त्या मेन रोडला बी ट्रॅफिक जाम होते सीझनमध्ये, तर सर्वांना माहिती होती, दिवाळी वगैरे आणि लग्नाचाही विशेषतः. आणि मेन बाजारपेठेत गाडीच जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. का जवळजवळ 200-250 दुकानं या बातम्यामध्ये. आता नवीन जे आहे 4 व्हीलरशिवाय शक्यतो येणारे गिऱ्हाईक हे 4 व्हीलरचं प्रमाण वाढल्यामुळे पार्किंग कुठं करायची हा फार मोठा इश्यू आहे. लोक फार बस स्टँडवर किंवा नगरपालिकेच्या ग्राउंडमध्ये गाड्या पार्क करून खरेदीसाठी आपल्या मेन रोड किंवा बाजारपेठमध्ये येतात. तर ते थोडं गैरशीर होतं आणि हा एवढं मोठं पटांगण आणि मोकळं झालेलं आहे. आता बऱ्याच आमचे ते मुक्ताबाई लढले याच्याकरता हायकोर्टातून ऑर्डर आणून हे सगळं मोकळं केलं आहे. तर निदान आता तरी त्याचं पे अँड पार्क हा संगमनेरमध्ये हा पहिला प्रयोग होणार आहे. अजून यशस्वी अनेक ठिकाणी नगरपालिकेला हे पे अँड पार्क ही योजना राबवता येईल आणि संगमनेरकरांचं हे जे ट्रॅफिक जाम त्या विषयाचा धंद्यावरही फार परिणाम होतो. तर गाड्या इथपर्यंत आल्या नाही तर मेन रोड बाजारपेठच्या मेन व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर त्यांचे देखील परिणाम होतात. त्या दृष्टीनं फार सर्व व्यापाऱ्याच्या दृष्टीनं आणि रहिवासी इथले रहिवासी बाजारपेठ आहे मेन रोडला रहिवासी अजून पर्यंत त्यांच्या कोणी गेस्ट आलं तरी गाडी सुद्धा लावायची हा मोठा प्रॉब्लेम हायवेला जाते ते. तर अशा प्रकारे हा फार मोठा आणि रोड काढतात. हां, आता सगळं पेठ फुलू राहिली, इकडे सगळं दुकानात इथपर्यंत आले. या सगळ्यांना सुद्धा या पार्किंगचा उपयोग होईल. याच्यावर नगरपालिकेनं लवकरात लवकर कार्यवाही करून दिवाळीच्या आत हे सुरू करावं अशी सर्व व्यापाऱ्यांची मागणी. दिवाळी आली उजेड घेऊन, सुख समृद्धीचा संदेश देऊन, करंज्या चकली अनारसे लाडू, गोडधोड खाऊन आपुलकी वाढू. दीपावली निमित्ताने स्वस्त दरात सुप्रसिद्ध मेवा मिठाई, मोतीचूर लाडू, रवा लाडू, राघुदास लाडू, बेसन लाडू, मोहनथाळ बर्फी, शंकरपाळे, सोनपापडी, गावठी तुपाची करंजी, साधी करंजी, गुलाबजाम, मैसूर पाक, स्पेशल चिवडा, भडंग चिवडा, मसाला डाळ व मसाला मसूर आदी रुचकर व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे. संगमनेरकरांनी श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरर्स या दालनाला अवश्य भेट द्यावी. आमचा पत्ता
नवीन अकोले बायपास रोड संगमनेर. संपर्क लक्ष्मण बर्गे 70 20 18 51 32 आणि आदित्य बर्गे 70 20 20 52 12. सर्वांना दीपावलीच्या श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरर्सतर्फे हार्दिक शुभेच्छा.